राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। समोरच दागिने असूनही चोराने कशालाही हात लावला नाही। करीना कपूरच्या जबाबात महत्त्वपूर्ण जबाब, सैफचा मुलगाच टार्गेट होता का? करीनाच्या जबाबानंतर प्रश्न उपस्थित। घरात शिरलेला चोर खूपच आक्रमक होता, त्याने सैफवर अनेक वेळा वार केले। मी प्रचंड करीना कपूरचा पोलिसांना जबाब। आरोपींना हल्ल्याआधी सैफच्या मुलाच्या रूमकडे जात 1 कोटींसाठी धमकावल्याची माहिती। चोरीऐवजी सैफचा मुलगा जहांगीरला ताब्यात घेऊन ब्लॅकमेल करण्याचा डाव असण्याची शक्यता। सैफच्या नव्हे तर त्याच्या मुलाच्या हत्येच्या इराद्याने आरोपी घरात शिरला होता। जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा, प्राणघातक हल्ल्यातून नशीब बलवत्तर म्हणून सैफ वाचला, अशी प्रतिक्रिया। वांद्रे आता सुरक्षित राहिलं नाही। सैफ अली खानवरच्या हल्ल्यानंतर अजितदादा गटाचे नेते जिशान सिद्दीकींचं विधान। काही दिवसांपूर्वीच वांद्र्यातच जिशान सिद्दीकींचे वडील बाबा सिद्दीकी यांची हत्या। वांद्रे, दादर ते गुजरात, सैफवर हल्ला करणारा आरोपीचं 5 सीसीटीव्ही फुटेज समोर। हल्ल्यानंतर टी शर्ट बदलून नंतर दादरमध्ये हेडफोन खरेदी केल्याचंही दृश्य, नंतर गुजरातच्या दिशेनं पळाल्याची माहिती। अभिनेता सैफ अली खानच्या तब्येतीमध्ये सुधारणा, सैफ अली खानला सोमवारी डिस्चार्ज मिळणार। नाराज छगन भुजबळ राष्ट्रवादीच्या शिर्डीमधल्या शिबिराला उपस्थित। शिबिरामध्ये आलो म्हणजे सर्व आलबेल नाही, भुजबळांचं विधान। अजितदादांशी अबोला कायम। धनंजय मुंडे राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला गैरहजर, प्रकृती बिघडल्यामुळे अनुपस्थिती। भाजप असून शिर्डीमध्ये आजपासून शिर्डीमध्ये राष्ट्रवादीचं 2 दिवसांचं शिबिर। बीड हत्या प्रकरणावरून आता मामी सारंगी महाजन यांचाही धनंजय मुंडेंवर रोप। धनंजय मुंडेंना आता 8 टाका जेलची हवा खाऊ द्या, सारंगी महाजन संतापल्या। शरद पवारांना धक्का, गंगापूर विधानसभेचे आमदार सतीश चव्हाण अजित पवारांसोबत। शिर्डीमधील राष्ट्रवादीच्या अधिवेशनात चव्हाणांचा पक्षप्रवेश। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी। सुदर्शन घुलेसह 6 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। एसआयटीने स्वतःच आरोपींची न्यायालयीन कोठडी मागितली। कराडवर फसवणुकीचा आरोप करणाऱ्या शेतकऱ्यांवरच लक्ष्मण हाकेंना संशय। हार्वेस्टर अनुदानासाठी शेतकऱ्यांकडे 10 लाख कुठून आले? अप्रत्यक्षपणे कराडची बाजू सावरत हाकेंचा शेतकऱ्यांनाच सवाल। गुणरत्न सदावर्तेंच्या एसटी बँकेमध्ये 150 कोटींचा घोटाळा। संचालकांनी 43 लाख सदावर्तेंच्या पत्नीच्या खात्यामध्ये टाकले। एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदेंचा आरोप, तर सदावर्तेंनी आरोप फेटाळले। पडताळणीपूर्वीच 4000 महिलांची लाडकी बहीण योजनेमधून माघार। पडताळणीमध्ये अपात्र ठरण्याची टांगती तलवार असल्यामुळे माघार घेतल्याची माहिती। चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा। कर्णधारपदी रोहित शर्मा तर उपकर्णधारपदी शुभमन गिलची निवड। विराट कोहली, के.एल. राहुल, गोलंदाज मोहम्मद शमी हे देखील संघात।